नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग 3 सेमिस्टर 6 तुमची शेवटची सेमिस्टर याच्यामध्ये आपण आपला विषय आधुनिक व्यवस्थापन पद्धती यामध्ये तिसरं युनिट याच्यामध्ये आपण घटना आणि कामगिरी व्यवस्थापन इव्हेंट अँड परफॉर्मन्स मॅनेजमेंट यामध्ये आपण कामगिरी व्यवस्थापनाचा अभ्यास करतोय. आपण कामगिरी व्यवस्थापनाच्या अर्थ व्याख्याने उत्क्रांतीचा अभ्यास केला. आज आपण प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स मॅनेजमेंट म्हणजे कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कामगिरी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांनी काय करावे हे स्पष्ट करणारी वर्षभर सततचे संदेशवहन, त्या कामगारांच्या वैयक्तिक कामगिरीचा आढावा, संघटनात्मक म्हणजे एकत्रितपणे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्याशी त्याचा संबंध जोडणं आणि कामगिरीचे मूल्यांकन या संदर्भातली मोठी प्रक्रिया असल्याचे दिसून येते. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा मुख्य निकष आणि उद्दिष्टांच्या विरुद्ध कामगिरी व्यवस्थापित आणि देखरेख करण्याची एक पद्धतशीर अशी प्रक्रिया कामगिरी व्यवस्थापनाची आहे. वैयक्तिक आणि संस्थात्मक कामगिरी व्यवस्थापनासाठी चालणारी ही प्रक्रिया मानली जाते. म्हणजे एकट्या वैयक्तिक कामगारासाठीही असू शकते किंवा कामगारांचा ग्रुप असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रक्रिया राबवली जाते. सर्वसाधारणपणे कामगिरी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये 6 टप्पे सांगितले जातात. त्यातला पहिला टप्पा आहे पूर्व आवश्यकता म्हणजे प्री रिक्विजिशन. कामगिरी व्यवस्थापनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये काही पूर्व आवश्यकता लक्षात घ्याव्या लागतात. विद्यमान व नवीन कर्मचारी यांच्यासाठी स्पष्ट हेतू निश्चित करणं आवश्यक असतं. ज्यायोगे कंपनीचं लक्ष्य म्हणजे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्व जे कामगार वर्ग आहेत, कार्यसंघ आपण ज्याला म्हणतो, एकत्रित केले जावे लागतात. यामध्ये 3 प्राथमिक टप्पे इंटरनल असल्याचे दिसून येते, जेथे कंपनी त्यांचे दीर्घकालीन आणि अल्प मुदतीच्या उद्दिष्टांची व्याख्या करते. म्हणजे त्यांची उद्दिष्ट कोणती आहेत, ऑब्जेक्टिव्ह कोणती आहेत, मग ते लॉंग टर्म कुठले आहेत आणि शॉर्ट टर्म कुठले आहेत. पहिला टप्पा म्हणजे कंपनी पातळीवर जेथे व्यवस्थापन संपूर्ण दृष्टिकोनाचे वर्णन करते आणि कंपनी तयार करण्याच्या संपूर्ण उद्दिष्टांची व्याख्या करते. त्याची दीर्घकालीन दृष्टी काय असते, ते कोणत्या मूल्यावर अवलंबून असतात आणि कंपनी काय आहे, म्हणजे संपूर्णपणे कंपनीचा फेस व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो, चेहरा, तो या ठिकाणी स्पष्ट केला जातो. कंपनी काय आहे, कंपनीला काय करायचं आहे याचं विश्लेषण तपशील याच्यामध्ये असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये विभाग स्तरावरती या टप्प्यात व्यवस्थापन प्रत्येक विभागास संपूर्ण कंपनीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लक्ष देतात. म्हणजे एकदा कंपनीच्या लेवलवरती झाल्यानंतर प्रत्येक विभागाला मग त्यांची ती कंपनीची संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना काही त्याच्यातला भाग त्यांच्या कार्याच्या स्वरूपानुसार वर्ग केला जातो. व्यवस्थापन प्रक्रियेची व्यूहरचना आखली जाते. प्रत्येक विभागाला टार्गेट दिलं जातं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग वैयक्तिक पातळी, प्रत्येक कामगार, प्रत्येक विभागामधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला टार्गेट दिलं जातं. म्हणजे हे तिन्ही टप्पे कोणत्याही संस्थेच्या कामगिरी व्यवस्थापनाच्या प्रणालीचा पाया आहे. म्हणजे एक तुम्ही कंपनी लेवलला ठरवलं, दुसरं डिपार्टमेंट लेवलला ठरलं आणि तिसरं त्या कामगाराच्या लेवलला ठरलं. या 3 स्तरावर आधारित व्यवस्थापनाचं डिझाईन असेल. कामगिरी व्यवस्थापन प्रणालीची कार्यनीती तयार करणं आणि ती विकसित करणं. प्रत्येक स्तरावर कार्याचं वर्णन, वर्क डिस्क्रिमिनेशन असं ज्याला आपण म्हणतो, कार्याचा तपशील, वर्क पर्टिक्युलर्स, जॉब डिझाईन वर्णन केले जातं. आणि संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टार्गेट ठरवली जातात. म्हणजे सर्वसाधारण या पूर्व आवश्यकतेच्या याच्यामध्ये 3 स्तरावरती विविध प्रकारची उद्दिष्टे निश्चित केली जातात.
दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगिरीचं नियोजन केलं जातं, परफॉर्मन्स प्लॅनिंग. कामगिरी नियोजनाचे 3 महत्त्वपूर्ण गुणधर्म सांगितले जातात. एक आहे निकाल, दुसरा आहे वागणूक आणि तिसरा आहे विकास आराखडा. कामगिरी व्यवस्थापनाची यंत्रणा कर्मचाऱ्यांनी विभागातील कामगिरी मोजण्यासाठी वापरली जाते. हे कार्यप्रदर्शनातील फरक आणि कामगिरीची माहिती प्रदान करते, म्हणून वैयक्तिक कर्मचाऱ्याने त्याच्या नियुक्त केलेल्या टार्गेटच्या विरोधात कार्यप्रदर्शन किती चांगलं केलंय याचं मूल्यांकन केलं जात असतं. कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचं मोजमाप केलं जातं. आता हा जो कर्मचाऱ्यांचं मोजमाप करणं आहे वर्तनाचं, हा कामगिरी मानकामधील सर्वात कठीण कार्य आधार मानला जातो. मानवी वर्तन केवळ त्याच्या पर्यवेक्षकाद्वारे किंवा मनुष्य विभागाद्वारे, मनुष्यबळ HR निरीक्षणाद्वारे आणि अगदी जवळून देखरेखीद्वारे मोजले जाऊ शकते. त्याच्या कामगिरीच्या मानकापेक्षा वर्तणुकीस पात्र होणे कठीण आहे. या श्रेणीमध्ये बऱ्याच सहाय्यक यंत्रणांचा सहभाग असतो. तथापि अनेक साधने आहेत जी वैयक्तिक वर्तन आणि दृष्टिकोन दर्शवण्यास मदत करतात. परंतु संशोधनाने हे सिद्ध केले आहे की ते केवळ सूचक आहेत आणि परिपूर्ण उत्तर आणि प्रामाणिक परिणाम देत नाहीत. म्हणून कामगिरीच्या नियोजन आणि त्याचे मोजमापाच्या दरम्यान कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या मानकामधील अपेक्षित वर्तन परिभाषित करता येऊ शकते, परंतु त्यास डेटासह मोजू शकत नाही. विकास योजना कामगिरी नियोजनाचा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यावर कर्मचाऱ्याचे ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन सुधारण्यासाठी योजना विकसित केल्या जातात. कर्मचाऱ्यांना त्यांचे व्यावसायिक मानके पुढील स्तरावर नेण्याची परवानगी देते, जे विकास साधना आणि योजनांचं समर्थन करीत असतात. तिसरा टप्पा आहे जे नियोजन केले त्या कामगिरीची अंमलबजावणी करायची, परफॉर्मन्स एज्युकेशन. कामगिरीची अंमलबजावणी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, कारण कामगिरी व्यवस्थापन प्रणाली तयार करणं आणि मानकं बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया यावर अवलंबून असते. कामगिरीच्या अंमलबजावणीची प्राथमिक जबाबदारी मालकी ही कर्मचाऱ्यावर असते, त्यानंतर विभाग व त्यानंतर संस्था असते. म्हणून ही एक साखळी किंवा प्रक्रिया मानली जाते, ज्यामध्ये वैयक्तिक कर्मचाऱ्या कामगिरीचा परिणाम विभागाच्या कामगिरीवर होतो. म्हणूनच पर्यवेक्षक किंवा व्यवस्थापकाची भूमिका आणि जबाबदारी देखील वाढते, ज्यामध्ये खालील लक्ष्य क्षेत्राचा समावेश आहे. चांगले निकाल देण्यासाठी कर्मचाऱ्यांना संसाधनं, साधनं, उपकरणं प्रदान करा. त्यांच्या कामगिरींनी सुधारण्याच्या क्षेत्राबाबत खात्री होण्यासाठी नियमित अभिप्राय द्या आणि विविध चॅनेलद्वारे टीम सदस्यांना प्रेरित करा. साधने विभागाच्या लक्ष्यासह वैयक्तिक विकास योजना अंमलात आणा. वैयक्तिक ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी विकास कार्यावरती लक्ष केंद्रित करा. चौथ्या टप्प्यामध्ये कामगिरीचं मूल्यमापन, परफॉर्मन्स असेसमेंट. कार्यप्रदर्शन मूल्यांकन हा पुढील टप्पा आहे. त्यानंतर कामगिरीची अंमलबजावणीच्या या टप्प्यामध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापक दोघेही त्यांच्या लक्ष्याविरुद्ध कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मोजमाप आणि मूल्यांकन करताना दिसतात. कामगिरी मूल्यांकन चक्र, वैयक्तिक लक्ष, आचरण किंवा दृष्टिकोन आणि विशिष्ट कामगिरीच्या मर्यादेपर्यंत ही प्रक्रिया असणं अत्यंत आवश्यक ठरतं. पाचवा टप्पा जो आहे, कामगिरीचं पुनरावलोकन किंवा आढावा, परफॉर्मन्स रिव्ह्यू ज्याला आपण म्हणतो. हे एक व्यासपीठ आहे जिथं उत्कृष्ट एक्सचेंज, कार्यप्रदर्शन, फीडबॅक, वैयक्तिक लक्ष, दिलेली उद्दिष्टे यांच्या विरोधात पुनरावलोकन, कामगिरीचा आढावा यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापकामध्ये संवादांचा सहभाग आणि संभाषण देखील तितकेच आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. कामगिरीच्या आढाव्याशिवाय ते विकास योजना, कौशल्य, ज्ञान सुधारण्यासाठी प्रशिक्षण, पुढील वर्षाची उद्दिष्टे आणि लक्ष्य, कर्मचारी, व्यवस्थापक या दोघांच्या अपेक्षाबद्दल देखील चर्चा करतात. म्हणूनच हा टप्पा पुढच्या वर्षीच्या कामगिरीच्या मूल्यांकनासाठी देखील वापरला जाऊ शकतो. शेवटच्या टप्प्यामध्ये कामगिरीचं नूतनीकरण किंवा पुनर्रचना, परफॉर्मन्स रिन्युअल आणि रिकन्स्ट्रक्शन. कामगिरी व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
एकदा कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर पुढील कामगिरीसाठी चक्र सुरू होते. पुढील वर्षी संस्थेची ध्येय, उद्दिष्टे, विभागाच्या लक्ष्यासह टार्गेटसह ते पुन्हा एकत्रित केले जातात. ही एक प्रक्रिया आहे जी पुन्हा सुरू होते, ज्याबद्दल चर्चा करणे, डिझाईन करणे, विकसित करणे आणि अंमलात आणणे आणि पुन्हा त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. कारण बाजारपेठ, ग्राहक, प्रतिस्पर्धी, पुरवठादार, कंपनीची बाह्य परिस्थिती बदलते आणि त्यानंतरच्या सर्व बदलांना कामगिरीचं नियोजन आणि संघटनेच्या व्यूहरचना उद्दिष्टासह ठरवणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया आपण या ठिकाणी लक्षात घेतली. या प्रक्रियेमध्ये एकूण 6 टप्पे असल्याचं आपल्या लक्षात येतं. याच्यामध्ये पूर्व आवश्यकता, कामगिरीचं नियोजन, त्यानंतर 3ऱ्या टप्प्यामध्ये कामगिरीची अंमलबजावणी, 4थ्या टप्प्यामध्ये कामगिरीचं मूल्यांकन, 5व्या टप्प्यामध्ये कामगिरीचा आढावा आणि 6व्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपली कामगिरीमध्ये काही आपल्याला रिन्यू करायचं असेल, रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल, नूतनीकरण, पुनर्रचना करायची असेल, ती आपल्याला या ठिकाणी करता येते. तर हे कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया आपण या ठिकाणी लक्षात घेतली. तुम्ही हे माझं व्याख्यान आहे हे शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. काही अपरिहार्य कारणामुळं व्हिडिओ मला करता आलेला नाही. आपण ही माझी गोष्ट समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये, अर्थात ही सेमिस्टर आपली मार्चपूर्वीच पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती हे थोडंसं आपलं पुलान होतं आहे. यथावकाश आपली परीक्षा होऊन आपल्याला चांगले मार्क्स मिळून आपण ग्रॅज्युएट व्हाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.